साळवेंचा विजय असो, क्रांतीवीर लवजी साळवेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भाऊ साठेंचा विजय असो, क्रांतीवीर लवजी साळवेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सकल मातंग समाजाचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मातंग समाजाच्या वतीने राहता तहसीलदार यांना उपवर्गीकरणासंदर्भात SC कॅटेगरीचं जे 59 जातीचं त्या ठिकाणी आरक्षण आहे त्यामध्ये उपवर्गीकरण करावं असा जो 1 ऑगस्ट 2024 रोजी जो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज राहता तालुक्यातील सर्व मातंग समाज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेले होते। तर या निवेदनामध्ये आम्ही न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारला जो अधिकार न्यायालयाने दिलेला आहे त्या अधिकाराचा राज्य सरकारने अंमलबजावणी करावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर ज्या 59 जाती येतात त्यात खऱ्या अर्थाने मातंग समाज हा सरकारी योजनांपासून सरकारी नोकरीपासून त्याचबरोबर जो समाजातील आपण मागील 59 जातीमध्ये जो मातंग समाजाची जातीमध्ये जी एक लोकसंख्या दाखवलेली आहे मध्यंतरी मागील 20 ते 25 वर्षापूर्वी हा स्तर समान होता आणि आत्ताच्या 15-20 वर्षापूर्वी मातंग समाजाचा लोकसंख्या ही कमी दाखवलेली आहे। तर खऱ्या अर्थाने मातंग समाजाची लोकसंख्या आहे 2025 ची त्या ठिकाणी जनगणना करावी आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला अबकडानुसार त्या ठिकाणी आरक्षण द्यावं या मागणीसाठी आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनाची प्रत आम्ही या ठिकाणी सर्व मातंग समाजाने मिळून तहसीलदारांना देण्यात आलेली आहे। 12 मार्च रोजी मुंबई यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महाराष्ट्रातील अखल मातंग समाजाच्या आजी माजी आमदार खासदार माजी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये 20 मे रोजी अखंड महाराष्ट्रातील मातंग समाजाचा महामोर्चा 20 मे रोजी मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि त्या मोर्चामध्ये जी मागणी आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी जी सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरची महाराष्ट्र शासन यांच्याकडून अंमलबजावणीसाठी दिरंगाई होत आहे आणि जोपर्यंत ती आबकड आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मातंग समाजाला या आरक्षणाचा लाभ किंवा उपभोग त्यातून मिळत नाही। आणि आज या दिलेल्या आमच्या निवेदनामध्ये आम्ही 59 जातीमध्ये आबकड वर्गीकरण करून मातंग समाजाला जी काही मागणी आरक्षणाची टक्केवारीची आहे ती मिळावी जेणेकरून या आरक्षणामधून आमच्या मातंग समाजातील सर्व जे होतकरू मुली आहेत त्यांना आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण मिळेल, परत शासकीय नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळेल, IPS IAS अधिकाऱ्यांमध्ये जे आरक्षणाचा जो प्रस्तावित केलेला आहे त्याचा लाभ या सर्व समाजातील वंचित मातंग समाजातील वंचितांना मिळेल यासाठी या सर्व मागण्या आहे आणि लवकरच महाराष्ट्र शासनाने याची अंमलबजावणी जर केली नाही तर येत्या 20 मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये 5 लाख मातंग समाजातील सर्व नागरिकांचा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आता या ठिकाणी आम्ही फक्त तहसीलदाराला प्राथमिक स्वरूपामध्ये एक निवेदन दिलेलं आहे। यानंतर गावोगावी जाऊन वाड्या वस्त्यावरती जाऊन सर्व मातंग समाजातील महिला भगिनी पुरुष युवक या सर्वांना यामध्ये समाविष्ट करून आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याचं बैठकाचं आयोजन करणार आहे, मोर्चाचं आयोजन करणार आहे। मागणी फक्त एकच आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश झाला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने त्वरित करावी। तेलंगणामध्ये जसं मादिगा कृष्णा यांनी जे मोठं आंदोलन उभं केलं त्यातून जी अंमलबजावणी झाली कर्नाटक सरकारने आज मातंग समाजाला त्या ठिकाणी 6.5% स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे। त्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने आम्हाला त्या आरक्षणाचा आमचा जो हक्क आहे आमच्या समाजातील जी काही अधोगती झालेली आहे
त्या आरक्षणाचा पूर्णपणे लाभ या समाजाला मिळावा आणि समाजाची प्रगती व्हावी यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आहे। आणि येत्या 20 मे पर्यंत आम्ही याचं मोठं स्वरूप करून आणि महाराष्ट्र सरकारला याचा जाब विचारणार आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी यासाठी ही सर्व आमच्या समाजाच्या वतीनं मुवमेंट किंवा मोहीम चालू करण्यात आली। त्याचा हा पहिला भाग म्हणून आज आम्ही तहसीलदारांना तहसील कार्यालयामध्ये येऊन सर्व समाजातील सर्व पक्षातील सर्व गट संघटना जेवढे बी मातंग समाज आहे त्या सर्व दूर करून फक्त सकल मातंग समाज या हेड खाली आम्ही ही मुवमेंट चालू केलेली आहे। आणि या मोहिमेमध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे सर्व संघटनेचे जे कार्यकर्ते ते याच्यामध्ये सामील झालेले आहे। आज या ठिकाणी राहता तहसील ऑफिस या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीने जे काही उपवर्गीकरण आहे अबकड हे मातंग समाजाला आजच्या लोकसंख्येनुसार मिळावं, ज्याप्रमाणे विविध मान्यवरांचे काही चर्चासत्र या ठिकाणी झालेलं आहे की मातंग समाज देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो काही महाराष्ट्र शासनाला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन महाराष्ट्र राज्य सरकारने करावं अशी अपेक्षा करत असताना मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित जनसमुदाय जो काही मातंग समाजाचा जो काही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जो काही रेट वाढला पाहिजे होता किंवा त्याचा जो काही प्रादुर्भावावर जाणं गरजेचं होतं पण तो आजही होऊ शकला नाही, कारण आजही मातंग समाज आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे। जोपर्यंत मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येनुसार अबकडामध्ये योग्य ठिकाणी जागा मिळत नाही, त्याची जी काही लोकसंख्येनुसार वर्गीकरण होत नाही तोपर्यंत मातंग समाज झोपणारही नाही आणि राज्य शासनाला झोपही देणार नाही। राज्य शासनाची आम्ही झोप उडवणार आहे एवढीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी तहसीलदाराला केलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।